पिता पुत्र व पवित्र आत्मा यांच्या नावे आमेन. आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, परमेश्वराची प्रीती आणि पवित्र आत्म्याचा सहवास तुम्हा सर्वांना लाभो. प्रभूचा गौरव असो आता आणि सदा सर्वदा. आता आणि सदा सर्वदा प्रभूचाच गौरव असो. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, बरेचसे संत असे आहेत की ते राजघराण्यामध्ये जन्माला आले, परंतु राजघराण्याचा मोह या लोकांना कधीच झाला नाही. प्रभू येशू ख्रिस्तावरती श्रद्धा आणि प्रभू येशू ख्रिस्ताची शिकवण या दोन गोष्टीमुळे ही राजघराण्यातील जन्माला आलेली माणसं देखील प्रभूचं कार्य करण्यासाठी आपल्या राजवाड्यातून बाहेर पडले. आज आपण स्वीडनची संत ब्रिजेट हिचा सण साजरा करत आहोत. संत ब्रिजेट ही विधवा होती. तिचा जन्म 1303 मध्ये झाला आणि मृत्यू 1373 मध्ये झाला. ही संत ब्रिजेट स्वीडन मधील ओपलँड प्रांताच्या राज्यपालाची आणि न्यायाधीशाची मुलगी होती. म्हणजेच ती एका श्रीमंत घराण्यातील कन्या होती. तिचे वडील राज्यपाल होते, परंतु अगदी शिस्तबद्ध आणि काटेकोरपणे ख्रिस्ती धर्म पाळणारे होते. आपण न्याय देणारे आहोत, विशेषतः गरीब लोकांना न्याय देणारे आहोत आणि हे पवित्र कार्य करण्यासाठी प्रभूने माझी नियुक्ती केली आहे असं त्यांना वारंवार वाटे. म्हणून एक समाजसेवाचं माध्यम म्हणून त्यांनी गोरगरिबांना न्याय मिळवून दिला. संत ब्रिजेटला वयाच्या 7 वर्षापासूनच दैवी साक्षात्कार होऊ लागले. काहीतरी वेगळं तिच्या जीवनामध्ये घडत होतं. प्रभू येशू ख्रिस्त तिच्याशी वारंवार बोलत आहे, तिला काहीतरी सांगत आहे असं तिला वारंवार वाटायचं. 13व्या वर्षी या संत ब्रिजेटचं लग्न झालं आणि तिचा पती देखील एक आदर्श ख्रिस्ती होता. त्याचं कौटुंबिक जीवन हे खूप समाधानी होतं. त्यांना 8 अपत्ये झाले आणि ह्या 8 अपत्यामध्ये एक अपत्य म्हणजे स्वीडनची संत कॅथरीन ही होती. वयाच्या 28व्या वर्षी संत ब्रिजेटचे पती मरण पावले. त्यानंतर तिच्या जीवनामध्ये तिला वाटलं की आपण आता प्रभूसाठीच कार्य करायचं. एका दृष्टांतामध्ये देवाने तिला दर्शन दिलं आणि म्हटले, मी निर्दयपणे कुणाचा न्याय करत नाही. परमेश्वर निर्दयपणे क्रूरपणे कुणाचाही न्याय करत नाही. अगदी पापांच्या खाईत रुतलेल्या पातकी व्यक्तीला देखील मी दयेने वागवतो. मी मानवी रूप धारण करून या पृथ्वी तलावर अवतरलो असल्यामुळे प्रत्येक माणूस हा माझा बंधू आहे असे मी मानतो आणि बंधुत्वाच्या नात्याने मी त्यांचा न्याय करतो. तिला साक्षात्कारामध्ये असं दाखवून दिलं प्रभूने की मी न्यायाधीश परमेश्वर आहे, परंतु मी वैद्याप्रमाणे न्याय करत नाही. तर हे सर्व माझे बंधू भगिनी आहेत, मानवी रूपातले बंधू भगिनी आहेत, त्याच्यामुळे मी त्यांचा दयेनेच न्याय करतो. संत ब्रिजेटचं पवित्र जीवन बघून तत्कालीन पोप महाशय आणि देशोदेशीचे राजे महाराजे राजकुमार हे तिच्याकडून सल्ला घेत असत. खूप विद्वान होती ती. घरामध्येच न्याय देण्याचं कार्य तिच्या वडिलांकडून ती शिकलेली असल्या कारणाने तिची बुद्धिमत्ता जी होती ही गोरगरिबांना न्याय देण्याच्या लायकीची होती.
मुळातच स्वतः खूप श्रीमंत होती, परंतु ही श्रीमंती तिला गौण वाटू लागली, तिला कमी वाटू लागली. इतकी श्रीमंती असताना देखील गोरगरिबांशी ती नम्रतेने, प्रेमाने आणि सौम्यतेने वागत असत. इसवी सन 1386 मध्ये प्रभू येशू ख्रिस्ताचा तिला एक साक्षात्कार झाला आणि हा साक्षात्कार झाल्यानंतर तिने द ऑर्डर ऑफ होली रिडीमर ही संस्था स्थापन केली. या संस्थेमधून अनेक धर्मगुरू झाले, धर्मभगिनी झाल्या. या संस्थेमध्ये मुळात जगभरातल्या सर्व धर्मगुरूंसाठी प्रार्थना केली जायची. आणि कोणत्या हेतूसाठी ही प्रार्थना केली जायची? जे धर्मगुरू उपदेश करतात, प्रभूचा संदेश लोकांना सांगतात, हा संदेश दिल्यानंतर, हे प्रवचन केल्यानंतर त्याचं फळ दिसून यावं म्हणून त्या प्रार्थना करतात. म्हणजे प्रवचनाद्वारे सांगितलेले देवाची वचनं व्यर्थ जाऊ नयेत अशी त्यांची प्रार्थना असायची. तिचं हे कार्य बघून स्वीडनचा राजा मॅग्नस आणि राणी यांनी संत ब्रिजेटच्या संस्थेला भरघोस असं आर्थिक सहाय्य केलं आणि मग ही संस्था पूर्ण जगभर पसरत गेली. इसवी सन 1350 मध्ये प्रभूच्या दुःख सहन, मरण आणि पुनरुत्थान यांचा साक्षात्कार तिला झाला आणि हा साक्षात्कार पाहता पाहताच तिने या जगाचा निरोप घेतला. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, संत मत्तईच्या शुभवर्तमानामध्ये अध्याय 7 वचन 12 मध्ये सांगितलेलं आहे, माणसांनी तुमच्याशी जसे वागावे असे तुम्हाला वाटते तसे तुम्ही त्यांच्याशी वागा. हा एक पवित्र संदेश प्रभूने आपल्याला दिलेला आहे. संत ब्रिजेटने गोरगरिबांपर्यंत जाऊन त्यांची सेवा केली. त्याच्या बदल्यात गोरगरिबांनी त्याच्यावरती खूप प्रेम केलं. प्रभूचं कार्य करण्यासाठी, प्रभूची सुवार्ता पसरण्यासाठी परमेश्वर आपल्याला निवडून घेतो आणि एकदा परमेश्वराने आपल्याला निवडल्यानंतर आपल्याला कोणतीच कमतरता भासत नाही. ना बुद्धिमत्तेची, ना कोणत्या शिक्षणाची अडचण आपल्याला येते, ना कोणती आर्थिक अडचण आपल्याला येते. तर देवाचे कार्य करण्यासाठी परमेश्वर जेव्हा आपल्याला स्फूर्ती देतो, उत्साह देतो, तेव्हा आपोआप त्याला पोषक अशा गोष्टी, बाबी आपल्याला मिळत चालतात. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, स्वीडनची संत ब्रिजेट ही राजघराण्यामध्ये जन्मलेली मुलगी सर्वस्वाचा त्याग करते आणि देवाचं कार्य करते. हाच आदर्श आज आपण घेऊया. प्रियानो, आता आपण प्रभूचं वचन ऐकूया. पहिले वाचन यिर्मया या पुस्तकातून घेतलेले वाचन. वाचनाचा सारांश आहे, माझ्या लोकांनी मला सोडले आणि ज्यात पाणी राहणार नाही असे फुटके हौद आपल्यासाठी खोदून तयार केले. परमेश्वराचे वचन मला प्राप्त झाले आहे की, जा, हे पुकारून यरूशलेमच्या कानी घाल. तुझे तारुण्यातले प्रेम, वांग निश्चयाच्या वेळचा तुझा अनुराग आणि रानात पडित स्थळी तुझे माझ्या मागून येणे याचे मला स्मरण आहे. इस्रायल परमेश्वराला पवित्र, त्याच्या उपजाचे प्रथम फळ असे होता. त्याला गिळून टाकणारे सर्व दोषी ठरले, त्यांच्यावर अरिष्ट आले असे परमेश्वर म्हणतो. मी तुम्हाला सुपीक भूमीवर तिचा उपज खाण्यासाठी आणि तिची संपत्ती उपभोगण्यासाठी आणले, पण तुम्ही येऊन माझा देश विटाळला, माझे वतन तुम्ही अमंगळ केले आहे.
परमेश्वर कोठे आहे असे याजक म्हणाले नाहीत, आणि धर्मशास्त्राचा कारभार चालवणाऱ्यांनी मला जाणले नाही. अधिपतीही माझ्यावरच उलटले. संदेष्टे बाल देवताच्या नावाने भाषणे करू लागले आणि निरर्थक गोष्टीच्या मागे लागले. हे आकाशा, हे पाहून भयचकित हो, थरथर का, शुष्क होऊन जा, असे परमेश्वर म्हणतो. कारण माझ्या लोकांनी दुहेरी कुकर्म केले. मी जो जिवंत पाण्याचा झरा, त्या मला त्यांनी सोडले, आणि ज्यात पाणी राहणार नाही असे फुटके हौद आपल्यासाठी खोदून तयार केले. हा प्रभूचा शब्द आहे. देवाचे आभार मानूया. प्रतिसाद: प्रभो, जीवनाचा झरा तुझ्या ठाई आहे. प्रभो, जीवनाचा झरा तुझ्या ठाई आहे. हे परमेश्वरा, तुझे वात्सल्य आकाशापर्यंत पोहोचले आहे. तुझे सत्य गगनाला जाऊन भिडले आहे. तुझे नीतिमत्व महान पर्वतासारखे आहे. तुझे निर्णय अथांग महासागरासारखे आहे. प्रतिसाद: हे प्रभो, जीवनाचा झरा तुझ्या ठाई आहे. हे देवा, तुझे वात्सल्य किती अमोल आहे. मानवजात तुझ्या पंखाच्या छायेचा आश्रय घेते. तुझ्या घरातील समृद्धीने त्यांची तृप्ती होईल, आणि तू आपल्या सुखाच्या नदीचे पाणी त्यांना पाजशील. प्रतिसाद: प्रभो, जीवनाचा झरा तुझ्या ठाई आहे. कारण जीवनाचा झरा तुझ्या ठाई आहे. तुझ्या प्रकाशाने आम्ही प्रकाश पाहतो. तुला ओळखणाऱ्याला तुझे वात्सल्य, सरळ मनाच्या लोकांना तुझे नीतिमत्व लाभू दे. प्रतिसाद: प्रभो, जीवनाचा झरा तुझ्या ठाई आहे. जय घोष. आलेलुया, आलेलुया. तू आपला मुख प्रकाश आपल्या दासावर पाड, आणि तुझे नियम मला शिकव. आलेलुया. प्रभू तुम्हा बरोबर असो. संत मतईच्या शुभवर्तमानातून घेतलेले वाचन. हे प्रभो, तुझा गौरव असो. अध्याय 13, वचन 10 ते 17. वाचनाचा सारांश आहे: स्वर्गाच्या राज्याची रहस्य जाणण्याचे दान तुम्हाला दिलेले आहे, परंतु त्यांना दिलेले नाही. शिष्य येशू जवळ येऊन म्हणाले, आपण त्यांच्या बरोबर दाखल्याने का बोलता? त्याने त्यांना उत्तर दिले, स्वर्गाच्या राज्याची रहस्य जाणण्याचे दान तुम्हाला दिले आहे, परंतु त्यांना दिलेले नाही. कारण ज्या कोणाकडे आहे त्याला दिले जाईल आणि त्याला भरपूर होईल, परंतु ज्या कोणाजवळ नाही त्याचे जे असेल ते देखील काढून घेतले जाईल. यास्तव मी त्यांच्या बरोबर दाखल्याने बोलतो. कारण ते पाहत असता पाहत नाहीत, आणि ऐकत असता ऐकत नाही, आणि त्यांना समजतही नाही. यशाचा संदेश त्यांच्याविषयी पूर्ण होत आहे तो असा: तुम्ही ऐकाल तर खरे, परंतु तुम्हाला समजणारच नाही, आणि पाहाल तर खरे, परंतु तुम्हाला दिसणारच नाही. कारण ह्या लोकांचे अंतःकरण जड झाले आहे. ते कानांनी मंद ऐकतात, आणि त्यांनी आपले डोळे मिटून घेतले आहे, यासाठी की डोळ्यांनी पाहू नये, कानांनी ऐकू नये, अंतःकरणाने समजू नये, वळू नये, आणि मी त्यांना बरे करू नये. पण धन्य तुमचे डोळे, कारण ते पाहत आहे, आणि धन्य तुमचे कान, कारण ते ऐकत आहे. मी तुम्हाला सत्य सांगतो की तुम्ही जे पाहत आहात ते पाहायला पुष्कळ संदिष्टे आणि नीतिमान जण उत्खंडित होते, तरी त्यांना पाहायला मिळाले नाही. आणि तुम्ही जे ऐकता ते ऐकायला ते उत्कंठित होते, तरी त्यांना ऐकायला मिळालं नाही. प्रभूचे हे शुभ वर्तमान. हे ख्रिस्ता, तुझी स्तुती असो.
माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, प्रभू येशू ख्रिस्त आपल्या शिष्यांना जी काही माहिती द्यायचा ती अगदी सोप्या भाषेमध्ये द्यायची. लोकांना त्या काळच्या परिस्थितीनुसार गोष्टी रूपाने प्रभूचा संदेश द्यायचा. कधी पेरणाऱ्याचा दाखला, कधी उत्तम मेंढपाळ, तर कधी मोहरीच्या दाण्यासारखा विश्वास, असे नानाविध प्रकारचे दाखले त्याने लोकांना सांगितले, जेणेकरून गोरगरीब जनता, अशिक्षित जनता पटकन प्रभूचा संदेश समजू शकेल. देवाची इच्छा त्यांच्या ठाई काय आहे हे त्यांना समजू शकेल. प्रभू सांगतो, ही पवित्र वचन आणि त्याच्यातील गूढ अर्थ समजण्याचं दान हे तुम्हाला दिलेला, सर्वांनाच दिलं नाही. तुम्हाला सांगितल्यानंतर तुम्ही त्याच्यावरती पटकन विश्वास ठेवतात. तुम्हाला ते कळतं देखील की प्रभूची इच्छा काय आहे. परंतु अनेक लोक अशी आहेत की त्यांना हे देवाचं वचन कळत नाही. त्यांना वेगवेगळ्या पद्धतीने ते देवाची वचनं सांगावी लागतात. त्यांना समजल अशा भाषेमध्ये ते सांगावे लागतात. प्रियांनो, असं अनेक वेळा होतं की आपण देवाची वचने ऐकतो आणि आपल्याला ते समजत नाही, त्याच्यातला अर्थ देखील समजत नाही. विद्वान लोक आहेत, हुशार लोक आहेत, बायबलचा अभ्यास करणारे लोक आहेत, परमेश्वराच्या वचनातला गुपित अर्थ काय आहे हे त्यांना कधी कधी समजत नाही. प्रभू येशू ख्रिस्त सांगतो, अशा लोकांना पटकन समजतं की जे प्रभू जवळ आहेत, प्रभूच्या सानिध्यात आहेत, प्रभूवरती विश्वास ठेवणारे आहेत. परंतु जे कान असून ऐकत नाहीत, डोळे असून बघत नाहीत, तोंड असून प्रभूची सुवार्ता ते सांगत नाहीत, तर अशा लोकांना ही देवाची वचनं समजणं थोडस अवघड आहे. त्यांना ते दाखल्याने समजून सांगावं लागेल. त्यांचा विश्वास बळावण्यासाठी त्यांच्या परिस्थितीमध्ये जाऊन ते त्यांना समजून सांगावं लागेल, तेव्हा ते कुठे त्यांना कळेल. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, परमेश्वर सांगतो, ज्या कोणाजवळ आहे त्याला दिलं जाईल आणि त्याला भरपूर होईल, परंतु ज्या कोणाजवळ नाही त्याचे जे असेल ते देखील काढून घेतले जाईल. परमेश्वराने आपल्याला गुण संपन्न केलेला आहे. एक एक गोष्ट जर आपण शोधण्याचा प्रयत्न केला तर परमेश्वराने मला कोणती कृपा दिलेली आहे जी इतरांजवळ नाही हे आपल्याला लगेच कळेल. कदाचित ती आपली श्रीमंती असू शकते, कदाचित ती आपली विद्वत्ता असू शकते, कदाचित आपली ती शरीर यष्टी असू शकते, आपलं सौंदर्य असू शकतं, कदाचित देवाने आपल्याला दिलेला संगीताचा गोड आवाज असू शकतो, कदाचित आपल्यामध्ये वक्तृत्व असू शकतं, कदाचित आपण चांगले अधिकारी असू शकतात. कोणती ना कोणती गोष्ट परमेश्वराने आपल्याला इतरांपेक्षा भरभरून दिलेली आहे. मग ह्या भरभरून दिलेल्या गोष्टीचा, या दानाचा आपण कसा उपयोग केला पाहिजे? संत ब्रिजेटकडे भरपूर पैसा होता, धन संपत्ती होती, न्याय देण्याची क्षमता तिच्याजवळ होती, सल्ला देण्याची क्षमता तिच्याजवळ होती. तिने हे ओळखलं की देवाने मला हे सर्व दिलेलं आहे, ते कशासाठी दिलेलं आहे? तर गोरगरिबांची सेवा करण्यासाठी, गरजवंतांसाठी. जेव्हा ती हे लोकांसाठी करू लागली तेव्हा प्रभू तिला उंचावत गेला. प्रियांनो, आपल्याला असे बरेचसे लोक ठाऊक आहेत, एकेकाळी खूप श्रीमंत आणि एकेकाळी अगदी जमीनदोस्त ते झालेले आहे. कारण त्याला कारणीभूत कदाचित त्यांची जीवनशैली झालेली आहे, त्यांचा स्वभाव झालेला आहे, त्यांच्या मध्ये असणाऱ्या सवयी या कारणीभूत झालेल्या आहेत, किंवा आळशीपणा हा देखील कारणीभूत झालेला आहे. परंतु माझ्या प्रिय बंधूंनो, परमेश्वर सांगतो, यांच्यापासून हे दान काढून घेतलं जाईल आणि ज्याच्याकडे काही नाही हे त्याला दिलं जाईल. मग आपण असं पण बघतो
की लोकांच्या दृष्टिकोनातून कमकुवत असणारा मनुष्य, अज्ञानी असणारा मनुष्य, कमजोर असणारा मनुष्य तो अचानकपणे भरभराट त्याची व्हायला लागते, कारण तो आपल्या जीवनामध्ये प्रभूला स्वीकारतो आणि प्रभूच्या वचनानुसार तो जीवन जगण्याचा प्रयत्न करतो. कारण त्याला डोळे आहेत म्हणून तो चांगलं पाहतो, त्याला कान आहे म्हणून तो चांगलं ऐकतो, देवाची वचनं ऐकतो, त्याला तोंड आहे म्हणून तो देवाचे शब्द आपल्या मुखातून बाहेर काढतो. आपण समजून घेऊया, परमेश्वराने मला त्याचं कार्य करण्यासाठी जन्म दिलेला आहे. परमेश्वराची इच्छा आहे की जे काही मला आता आहे, माझ्या जवळ आहे, भरभरून असं आहे, हे सर्व गोरगरिबांसाठी आहे, गरजवंतांसाठी आहे. त्याचा आनंद आपण घेतला पाहिजे. म्हणून प्रभू म्हणतो, धन्य तुमचे डोळे कारण ते पाहत आहे, धन्य तुमचे कान कारण ते ऐकत आहे. मी तुम्हाला सत्य सांगतो, तुम्ही जे पाहत आहात ते पाहायला पुष्कळ संदेशचे आणि नीतिमान जर उत्कंठित होते तरी त्यांना ते पाहायला मिळाले नाही, आणि तुम्ही जे ऐकता ते ऐकायला ते उत्कंठित होते तरी त्यांना ऐकायला मिळालं नाही. प्रियांनो, आपण खूप भाग्यवान आहोत. प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष रीतीने परमेश्वर आपल्याशी बोलतो. प्रामाणिकपणे हे देवाची वचनं आपल्यापर्यंत जेव्हा पोहोचतात आपण ते स्वीकारूया, त्याच्याकडे दुर्लक्ष करू नका. देव हा बोलतो, कुठे ना आपल्यापर्यंत तो मेसेज आपल्यापर्यंत येतो, तो संदेश आपल्या अंतःकरणापर्यंत पोहोचतो. याच्याकडे आपण दुर्लक्ष केलं तर कदाचित त्याची फार मोठी किंमत आपल्याला मोजावी लागेल. म्हणून माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, आपलं जीवन हे बदलून टाकूया, प्रभूकडे येऊया, पश्चाताप करूया. अनेक संतांचा आदर्श आपल्या डोळ्यासमोर दिला जात आहे, त्यांनी जीवन कसं जगलेलं आहे ते समजून घेण्याचा प्रयत्न करूया. आपण देखील थोड्याफार प्रमाणात प्रभूकडे येण्याचा प्रयत्न करूया, सन्मार्गावरती येण्याचा प्रयत्न करूया, सत्कृत्य करण्याचा प्रयत्न करूया, आदर्श जीवन जगण्याचा प्रयत्न करूया. प्रभूची इच्छा जर आपल्याला समजलेली असेल तर निश्चितपणे जी कृपा आपल्याला आता प्राप्त झालेली आहे, ही कृपा प्रभूच्या गौरवासाठी आपण वापरण्याचा प्रयत्न करूया. प्रियांनो, डोळे बंद करा आणि देवाच्या आशीर्वादासाठी प्रार्थना करा. प्रभू तुम्हा बरोबर असो. सर्व समर्थ परमेश्वर पिता, पुत्र व पवित्र आत्मा तुम्हा सर्वांस आशीर्वाद देवो. प्रभूचा गौरव असो आता आणि सदा सर्वदा, आता आणि सदा सर्वदा प्रभूचाच गौरव असो.